असं वाटतं एखादी अशी मशीन तयार व्हावी की ज्याच्या मशीनमध्ये कळावं बायकोच्या डोक्यात काय चाललंय, पोरांच्या डोक्यात काय चाललंय आणि नवऱ्याच्या डोक्यात काय चाललंय. जर अशी एखादी मशीन आली ना तर आमच्या पोरांच्या डोक्यात काय चाललेलं असतंय, मला क्रिकेटची बॅट मिळेल का, मला सायकल मिळेल का, मला पोरांच्या बर ट्रिपला जाता येईल का, बायकोच्या डोक्यात काय असतंय, किती तोळ्यात या दसऱ्याला करायचं, कुठल्या साड्या घ्यायच्या, असलं बायकोच्या डोक्यात. पण जर नवऱ्याच्या डोक्यात बघितलं ना त्याच्या डोक्यात एकच असते, माझ्या पोरांच्या शिक्षणाचं काय, माझ्या पोरांचं भलं कसं करायचं, माझं घर कसं मोठं करायचं, माझ्या घरातली व्यवस्था कशी मोठी करायची, ही नवऱ्याच्या डोक्यात असते. अखंडभर आपल्या घरासाठी झटतो रे तो. मग आम्ही त्याचं कसं कसं कौतुक केलं पाहिजे, आम्ही त्याचं कसा आदर केला पाहिजे हेही कळलं पाहिजे ना. तुम्ही किती उपास करताय याला महत्व नाही, तुम्ही किती देव करताय याला महत्व नाही. तुम्ही उपास केल्यानंतर तुमच्या नवऱ्याचं वय वाढेल का नाही मला माहित नाही, पण जर नवऱ्यावर गोड बोलल्यानंतर आनंदात राहिल्यानंतर त्यावेळी मात्र त्याचं आयुष्य नक्की वाढेल, हे मात्र सत्य आहे.